नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील निचपूर ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या कामांच्या चौकशीसाठी जिल्हा परिषदेपुढे 3 दिवसांपासून उपोषण सुरू. किनवट पंचायत समितीपुढेही केले होते उपोषण. चौकशी समिती केली होती गठीत, अहवाल मात्र अद्याप अप्राप्त. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील निचपूर ग्रामपंचायती अंतर्गत 15वा वित्त आयोग तांडावस्ती दलित वस्ती सुधार योजना या विविध योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची चौकशी करावी, अशी मागणी निचपूर येथील उपसरपंच तसेच इतर 2 ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. या उपोषणाकडे 3 दिवसानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्लक्षच केल्याची बाब पुढे आली आहे. याच मागणीसाठी किनवट पंचायत समिती कार्यालयापुढे देखील जुलूमध्ये उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीचा अहवालही अद्याप अप्राप्तच असल्याने या कामांमध्ये मोठे गौडबंदल असल्याचे स्पष्ट होत आहे. नमस्कार, मी निचपूर ग्रामपंचायत रहिवासी करण मुंडे. आम्ही गेले मागच्या महिन्यात 9/7/2024 ला पंचायत समिती कार्यालय किनवट इथे उपोषण केलेले होते. तिथं पंचायत समिती कार्यालयामध्ये 11 तारखेला उपोषण आमचं उठवलंय. 11 तारखेला त्यांनी आश्वासन देऊन आमचं उपोषण उठवलेत. कमिटी नेमवली आहे. कमिटी नेमून बघू शकता तुम्ही. कमिटी नेमून कमिटीमध्ये त्यांनी असं दिले की 20 दिवसाच्या आत चौकशी करून तुम्हाला अहवाल सादर करता. 20 दिवस कंप्लीट झाले. 20 दिवसाच्या नंतर 20व्या दिवशी गावात कमिटी आली आणि त्यांनी आणखी 14 दिवसाची मुदत आम्हाला मागितली. हे उपोषण 15 वित्त आयोग तांडावस्ती आणि पेसाचे पैसे गावात जे निधी आलेला आहे 1.5 ते 2 कोटी रुपये निधी आलाय निचपूर ग्रामपंचायतला. त्या निधीचा 1 रुपयाचा सुद्धा हिशोब दिलेला नाही आहे आणि त्यांना आम्ही जे एस्टिमेट किंवा अहवाल मागवला ते पण आम्हाला दिलेले नाहीत. जेवढे दिलेत ते पण अर्धवट दिलेत आणि घटनास्थळी जाऊन पाहिल्यानंतर तिथं कोणतंही काम झालेलं नाही आहे. आमचा आरोप ह्याच आहे की BDO साहेब आमच्या कोणत्याही कामात दखल घेत नव्हते. त्याच्यामुळे आम्हाला जिल्हा परिषद ऑफिसला यावं लागलं. जिल्हा परिषद ऑफिसला आल्यानंतर इथं सुद्धा 3 दिवस झाले. सतत 3 दिवस झाले. आज 3रा दिवस आहे. 3ऱ्या दिवशी सुद्धा कोणताही अधिकारी येऊन आमची पाहणी केलेला नाही आहे. आम्हाला इकडे तिकडे फक्त फिरवत आहेत. इथे येऊन कोणी विचारपूस करत नाही आहे. आमची नेमकी मागणी एवढीच आहे की उच्चस्तरीय चौकशी व्हायला पाहिजे ग्रामपंचायत निचपूर ग्रामपंचायतची. हे जे अधिकारी इथे नेमलेले आहेत चौकशी यांच्याकडून होत नाही आहे. तुम्ही जे जिल्ह्याचे चौकशी अधिकारी आहेत त्यांना निचपूर ग्रामपंचायत पाठवा आणि त्यांची चौकशी करायला पाहिजे.